नमस्कार, मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आपल्या किचनमध्ये छानपैकी अंजीर आणि बदाम असं शेक करणार आहोत. त्याच्यासाठी मी हे 4-5 अंजीर 1 तासाभरापूर्वी भिजत घालून ठेवलेत. त्याच्यात बदामही टाकलेत भिजत. आणि हा मी घरचा गुलकंद केलेला आहे. हा घरी केलेला गुलकंद आहे आणि तो मी गुलकंद घालणार आहे. आणि असं छान आपल्याला मस्त असं शेक आपण अंजीर शेक करणार आहोत. तर त्याच्यासाठी हे मी साहित्य घेतलेलं आहे. आता प्रथम आपण काय करूया तर अंजीर असे तोडून, हे बघा ते छान मऊ झालेले आहेत, आपण असे तोडून मिक्सरला घालूया. ते पाणी मी नाही वापरणार आहे, कारण पाणी मी घालणारच नाही. आधी असेच वाटून घेणार आहे आणि त्यामध्ये दूध घालणार आहे. थंड दूध होत ठेवलेलं आहे आणि ते घालणार आहे. यामध्ये आपण रोज सिरप सुद्धा आता आपण गुलकंद वापरतोय, त्याच्यामुळे रोज सिरपची आणखीन काय आपल्याला जरूर नाही. नाहीतर रोज सिरप सुद्धा आपण याच्यात वापरू शकतो. मी 4-5 बदामही टाकलेत भिजत, तेही टाकते. आणि हे प्रथम सगळं असं मिक्सरला लावून घेते. त्यावर गुलकंद सुद्धा टाकते. हा अगदी घरी केलेला आपला गुलकंद आहे, त्याच्यामुळे त्याची चव वेगळीच आहे. दारात फुललेल्या गुलाबांचा गुलकंद आहे. तसं प्रथम एवढंच ग्राइंड करून पुढे आपण छान ग्राइंड करून झालेलं आहे. खरं गोड आहे ते व्यवस्थित, पण लहान मुलांना द्यायचं असेल तर थोडं गोड लागेल, त्याच्यामुळे मी याच्यात 2 चमचे साखर घालते. इतर काही स्वाद घालायची जरूरच नाही, कारण आपण गुलकंद घातल्यामुळे इतर काही जरूर नाही. हे आपण थंड अगदी घरचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, हे आपण घातलेलं आहे. आणि हे आपण आता आधी घुसळून घेऊया, मग ते दूध पण मी याच्यात घालणार आहे. हे बघा, आता हे आपलं सुंदर एकदम ज्यूस झालेलं आहे. शेक, अंजीर शेक. अजून मी याच्यात दूध घालणार आहे, कारण आपल्याला 2-3 ग्लास हे करायचं आहे, त्याच्यामुळे हे दूध मी अजून घातलंय. शेक तयार झालाय. एकदम भारी लागतंय. आता आपण हे सर्व करूया. अंजीर गुलकंद बदाम शेक पिण्यासाठी तयार आहे. एकदम हेल्दी पेय आहे. हे ग्लासभर प्यालं की दिवसभर काही नसलं तरी चालेल. मुलांना सुद्धा द्यायला हा अगदी उत्तम पर्याय आहे. संध्याकाळच्या भुकेला वगैरे जेव्हा भूक लागते त्यावेळी असं पेय दिलं की मुलांचंही पोट छान भरू शकेल. असा हा माझा व्हिडिओ मी कसा केला हा पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. तुम्हीही असा शेक करून बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओ समोर येणारं बेल आयकॉन बटन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला दिसू शकतील. धन्यवाद.